प्रत्येक ग्रुपमध्ये एक मित्र किंवा मैत्रीण असा असतो जो आपल्याला ऍक्च्युली तो मित्र असतो आपला, पण तो नको असतो आपल्याला. हां. 25-26 रात्र बॅक टू बॅक आम्ही केल्या. आम्ही सकाळ बघायचो आणि झोपायचो झोपायचं. आणि उठायचो तेव्हा सूर्यास्त झालेला असायचा. असं आम्ही 25 रात्र शूट केलं. तर हा त्यांचा बाज आहे. नक्कीच. कॉमेडी हे त्यांचं होमग्राऊंड आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. फेब्रुवारी महिना आलाय. जानेवारी महिना खरंच खूप सुंदर पद्धतीने आपल्याला भेटीला आला. जानेवारी महिन्यामध्ये खूप सुंदर सुंदर मराठी चित्रपट आपल्या भेटीला आले. फेब्रुवारी महिन्याची सांगता सुद्धा एक गोड चित्रपटापासून होणार आहे, चिकी चिकी बुम बुम बुम. आणि या चित्रपटातील गोड कलाकार म्हणजे खूप साऱ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी ऐकतोय की तो कलाकार असं बोलतो की या सगळ्या ग्रुपमधला मी असा आहे जो खट्याळ आहे आणि जो बोलतात ना की मिठाचा खडा असा आहे. माझ्यासोबत स्वप्नील दादा आहे. स्वप्नील दादा का असं आहे की या सगळ्या ग्रुपमध्ये एक मी असा आहे किंवा नकोसा झाले सगळ्यांना? हा, आता त्याच्यासाठी तुला पिक्चर बघायला लागेल. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये एक मित्र किंवा मैत्रीण असा असतो जो आपल्याला ऍक्च्युली तो मित्र असतो आपला, पण तो नको असतो आपल्याला. आपण म्हणून ना की यार आपण सगळे पिक्चरला जाऊया, आपण ऐक ना त्याला सांगू नको, तो डोक्यात जातो यार, त्याला सांगू नको, की आपण त्याला व्हॉट्सअपमध्ये घेऊ नको, आपला आपला ग्रुप बनवून. बरोबर. असा मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण एक आतला व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यात ते मित्र नसतात. जणांपैकी हा, 4 जणांचा एक वेगळा असतो. हा तो 5वा मित्र आहे की हा नकोय त्यांना कोणाला, आणि तरी तो तिथे आलाय. आता तो का आलाय वगैरे ही गोष्ट आहे, पण हा मी तो मित्र आहे गोष्टीत, मी तो मित्र आहे की हा नकोय यार. ब्रदर, 25 दिवसाचं शूट किती दिवसानंतर सकाळ बघितलेली? कारण का ट्रेलर मधून हे खरंच कळून येतं की संपूर्ण एका रात्रीचा चित्रपट आहे. रात्रीचा पण नाही, 2-2.5 तासाचा सिनेमा आहे. म्हणजे चित्रपट जे काही 100-110 मिनिटाचा असेल, पण चित्रपटातल्या गोष्टीचा जो कालावधी आहे तो 2 ते 3 तासाचाच कालावधी आहे. म्हणजे रात्री 9-10 ला गोष्ट सुरू होते आणि 12-1 ला गोष्ट संपते. म्हणजे चित्रपटाच्या आतला कालावधी सांगतोय मी तुला, गोष्टीचा कालावधी, ड्युरेशन नाही. त्यामुळे 25-26 रात्र बॅक टू बॅक आम्ही केल्या. आम्ही सकाळ बघायचो आणि झोपायचो आणि उठायचो तेव्हा सूर्यास्त झालेला असायचा. असं आम्ही 25 रात्र शूट केलं. ब्रदर, सिरियलमध्ये ना चित्रपटामध्ये खरंच खूप सुंदर अशी कास्ट आहे. हास्यचित्राची जरी कास्ट असली तरी त्यांचा ना प्रत्येकाचा वेगवेगळा जॉनर आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे ह्युमर्स आहेत. स्वप्नील जोशी एका कलाकारापेक्षा एका प्रेक्षकाला किती जवळचे आहेत हे सगळे कलाकार? अत्यंत जवळचे आहेत, अत्यंत लाडके आहेत, अत्यंत आवडणारे चेहरे आहेत सगळे. आणि या सगळ्यांबरोबर एकत्रितपणे काम करणं ही ट्रीट आहे माझ्यासाठी पण. आणि मला खूप मजा आली, कारण आत्ता ज्या प्रकारे ते सगळे कॉमेडी करतात त्या सगळ्यांना क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतो. इतकं अचूक टायमिंग सगळे साधतात. तर त्यांच्याबरोबर काम करून कलाकार म्हणून मला फायदा झाला. माझं टायमिंग कदाचित थोडं बेटर झालं असेल, किंवा त्याला म्हणतो ना पेन्सिलला टोक काढता आलं. सो माझ्यासाठी तो एक्सरसाइज होता. ब्रदर, जेव्हा आपण हास्यचित्र बघतो ना तेव्हा ना प्रत्येक कलाकारांचं ना इम्प्रोव्हायझेशन अप टू डेट असतं. जेव्हा चित्रपटामध्ये आपण काम करायला सुरुवात करतो, कधी झालं असेल की अरे काय हे नव्हतं स्क्रिप्टमध्ये, हे इम्प्रोव्हायझेशन कसं अचानक काय झालंय. पण मला असं वाटतं की आमचे जे लेखक आहेत प्रथमेश आणि प्रसाद, त्या दोघांनी इतकं टाईट स्क्रिप्ट लिहिलंय, किंवा सेटवरही म्हणजे प्रथमेशनी पण काम केलंय, प्रसादनी डिरेक्ट केलं, पण प्रसादनी पण काम केलं. तर ते आमचे दोन्ही लेखक सेटवर पूर्ण वेळ होते. त्यामुळे इम्प्रोव्हायझेशन नक्की व्हायचं, पण ते संहितेला धरून असायचं. म्हणजे कितीही चांगला जोक असला, पण प्रसादला वाटलं की नाही हा बसत नाहीये इथे, बरोबर, तर तो जोक कापला जायचा. त्यामुळे आय थिंक ॲज रायटर्स ते दोघे आणि त्यांच्यामुळे आम्ही सगळे गोष्टीशी प्रामाणिक राहिलोय असं मला वाटतं. ब्रदर, प्रार्थनासोबत सुद्धा खूप दिवसानंतर काम केलं आहेस, कारण का प्रार्थनासोबतचं तुझं काम मी बघितलं, त्यानंतर आता प्रार्थनासोबत येतोयस. प्राजक्ता आहे, त्याच्यानंतर सचिन सर आहेत. किती भारी वाटतं आणि किती ब्लेस्ड वाटतं की चला भाई, मला ह्या स्क्रिप्टमधला छोटा बोलण्यापेक्षा एक ह्या स्क्रिप्टचा मी भाग आहे, त्यामध्ये सगळं आलं. नाही, छोटा मोठा असा कोणाचाच रोल नाही या चित्रपटात. ज्याचा 2 वाक्याचा रोल आहे त्याचा पण तितकाच महत्वाचा रोल आहे, कारण प्रत्येक पात्र येतं आणि गोष्ट पुढे घेऊन जातं. बरोबर. सो ही हिरो, हिरोईन, विलन अशी फिल्म नाहीये. ही कॅरेक्टर्सची फिल्म आहे. आणि त्यामुळे एव्हरी कॅरेक्टर, 15-16 चेहरे आहेत. हो. ते सगळे महत्वाचे आहेत. त्यांनी त्यांचं काम चोख केलंय. त्या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा आली, कारण मी म्हटलं तसं की आत्ता हा त्यांचा बाज आहे. कॉमेडी हे त्यांचं होमग्राऊंड आहे. तर त्यांच्या होमग्राऊंडवर जाऊन मला बॅटिंग करता आली, मला पॅड बांधता आलं, मला क्रीजवर उभं राहता आलं, आणि त्यांच्याबरोबर स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर असं खेळता आलं. मजा आली. ब्रदर,
शेवटाकडे येतो, कारण का दादाला पण खरंच खूप घाई घाई बोलण्यापेक्षा तो सुद्धा एका कामावरून इकडे आला आम्हाला भेट द्यायला. चित्रपट खरंच खूप सुंदर बनला आहे. ट्रेलर आम्ही बघतोय, गाणी खरंच खूप सुंदर आहेत, हुक स्टेप सुद्धा गाजते. स्वप्नील जोशी या अभिनेत्याची या सगळ्या चित्रपटाच्या बाबतीतून किंवा या सगळ्या चित्रपटामधून कोणती अशी विनोदाची छटा प्रेक्षकांना बघायला मिळेल? कारण का याआधी सुद्धा आम्ही तुला कॉमेडी रोलमध्ये बघितलं आहे. या चित्रपटामधून कोणती छटा बघायला मिळेल? नाही, मला असं वाटतं की ह्याच्यातलं जे कॅरेक्टर आहे ना, ते चित्रपटात सगळ्यांना नकोसं कॅरेक्टर आहे. हां. हां, तसंच आहे. तर तो नकोसा आहे. त्यामुळे तो डोक्यात जातोय पिक्चरमध्ये सगळ्यांच्या. अख्ख्या पिक्चरमध्ये तो डोक्यात जातोय. तर जर लोक हसले, पण लोकांना जर माझ्या कॅरेक्टरविषयी चीड निर्माण झाली की अरे ह्याचं काय आहे, ह्याला थांबवा, तर आय थिंक आम्ही जिंकलो. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी थांबतो. फेब्रुवारी महिन्याचा शेवट खरंच खूप गोड होणार आहे. 28 तारखेला आपल्या भेटीला आहे. तो 29 दिवसाचा जरी महिना असला तरी हे 28 दिवस खूप भारी असणार आहेत आणि येत्या 5-7 दिवसामध्येच आपला चित्रपट येतोय. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मित्रा. गॉड ब्लेस यू.